ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे. अशा सुंदर अशा गोरेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या सर्व गुरुजनांना वंदन करून तुम्हा विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर मिटगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. मुलांनो, आजकाल बघा, बापाच्या विचारानं मुलगा चालत नाही आणि बाप लेकांच्या विचारानं घर चालत नाही. पण अख्खा हिंदुस्थान, अख्खा महाराष्ट्र फक्त संतांच्या आणि शिवरायांच्या विचारानं चालतोय. कारण जगावं कसं, जगावं कसं हे आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं, मारावं कसं हे शंभूराजांनी शिकवलं आणि वागावं कसं हे साधू संतांनी शिकवलं. परंतु अलीकडे झालं आहे काय? अलीकडे तुमची पिढी फार हुशार आहे. आमच्या 70पेक्षा ही 35ची पिढी हुशार आहे आणि त्यांच्यापेक्षा ही तुमची 12ची 17ची पिढी हुशार आहे. पण भानगड काय झाली आहे? जरा जास्त हुशार आहे. जे चांगलं ते एकतर तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, पोहोचलं तरी तुम्ही डोक्यामध्ये घेत नाही. बघा, संतांचे विचार, संतांचे अभंग, शिवरायांचे विचार 700 वर्षानंतर फक्त आपला समाज, देश फक्त त्यांच्याच विचारावर चालला आहे. समाजामध्ये आपल्याला असं वाटतं, अरे आम्ही गरिबाचे, आम्ही कमी हुशार, आम्ही खेडेगावात लहानशा शाळेमध्ये शिकतो, आम्ही कसे मोठे होणार? तुमच्यातला प्रत्येकजण मोठा होणार. फक्त तुमच्यामध्ये आत्मविश्वास व्हावा. मला सांगा, तुमचा देवावर विश्वास आहे? देवावर विश्वास आहे आणि मग तुमचा स्वतःवर विश्वास आहे? तुमचा जर देवावर विश्वास असेल तर देव देईल, त्याच्यात तुम्हाला संतुष्ट राहावं लागेल. परंतु तुमचा जर स्वतःवर विश्वास असेल तर त्या देवाला तुम्हाला हवं ते देवाच लागेल. बऱ्याचदा आम्हाला असं वाटतं, अरे मी बुटका, मी लुकडा, मी हडकुळा, मी नकटा, मी वक्टा, मी काळा, मी मुंगळा, मी कसा मोठा होणार? मित्रांनो, काळाही मोठा होणार आणि काळ्यापेक्षा मुंगळाही मोठा होणार. तुम्हाला माहिती आहे भारताच्या राष्ट्रपती काय, त्यांचं नाव? कोणत्या समाजात जन्मल्या? आपण कोणत्या समाजात जन्मलो, कोणत्या घरात जन्मलो, कोणता कलर दिलायचा हे आपल्या हातामध्ये नसतं. पण जन्मल्यानंतर जो प्रवास शिकून आणि सवरून कसं मोठं व्हायचं हे नक्की हातामध्ये आहे. शिकून म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे सवरून. सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द, सत्य, सदाचार, संयम, सुविचार, संतांचे विचार, प्रत्येक सुविचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं. एक चांगला विचार घेऊन जगण्याचा, वागण्याचा प्रयत्न केला, तुम्ही नक्की मोठं होऊ शकता. मला सांगा, आदिवासी समाजात जन्मलेली द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती होऊ शकते आणि तिचा कलर काय गोरा होता का? मग कलरवर काय नसतं, दिसण्यावर काय नसतं, तुमच्या असण्यावर सगळं असतं. मला सांगा, भारताचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम काय फार गोरे होते का? आणि फार पहिलं नव्हते का? कोणत्या समाजात जन्माला त्याला काय महत्त्व नाही. अहो, त्यांची परिस्थिती अशी होती, त्यांना लहानपणी शिक्षणासाठी खाण्यासाठी पैसा नव्हता, एवढी गरिबी होती, दारिद्र्य होतं, दुःख होतं. मग त्यांनी पेपर छापायचं काम पहिलीपासून सुरू केलं. लोकांच्या घरी पेपर टाकायचे, जे पैसे मिळतील त्याच्यावर कुठेतरी चरितार्थ सांगायचा आणि पेपर वाढत गेले, पुढं वाढत गेले, शिकत गेले आणि शिकता पेपर टाकता जे उरलेल्या पेपरच्या मागच्या पानावर जे लेख असतात ना, ते लेख लिहिल त्यांनी वाचत गेले आणि त्यांनी इतकं लेख वाचत गेले, त्यांना प्रेरणा मिळाली, चालना मिळाली आणि मग त्यांना कळलं, अरे लेखातून आपणही काहीतरी करू शकतो, आपणही संशोधन करू शकतो. आणि मग ते पहिले आपल्या भारतातले मिसाईल मॅन, संशोधक आणि राष्ट्रपती म्हणून जे झाले. त्यांना शिक्षणासाठी, कॉलेजला जाण्यासाठी पैसे नव्हते, त्यांच्या बहिणीच्या बांगड्या मोडल्या आणि ते शाळा शिकले. मित्रांनो, आपली परिस्थिती गरीब आहे का श्रीमंत याच्यावर नसतं, तुमच्यामध्ये किती जिद्द आहे त्याच्यावर सगळं असतं. तुम्ही पाखरं पाहिली का? त्यांना कुठं पाणी असतं का? ठेवली असते वाटी हांडा भरून. कुठं खाद्य असतं का? कुठं रस्ता असतो का? डांबरी रोड असतो का? तरी ते उडत जातात. एखाद्या लहानशा झाडावर बसतात, फांद्या वाजतात, पाहणाऱ्याला वाटतं अरे पाखरं पडतील किंवा काय. परंतु मुलांनो, त्या पाखरांना फांदी तुटण्याची भीती नसते. कारण त्यांचा त्या फांदीवर नसून आपल्या पंखावर विश्वास असतो. तसे तुम्ही स्वतःमध्ये विश्वास निर्माण करा, जिद्द निर्माण करा, उमेद निर्माण करा, महत्त्वाकांक्षा निर्माण करा का मला हे व्हायचंय, तुम्ही नक्की तेच व्हाल.
मला मोठं व्हायचं आहे, मला चांगला माणूस व्हायचं आहे, एवढं मनाशी ठरवा. तुमच्यातला प्रत्येकजण मोठा आणि चांगला माणूस होऊ शकतो, हा विश्वास देऊनच जाणार आहे. फक्त जरा ताट बसा. फक्त एखादा म्हातारा कोणी असेल त्याने वापरून बसा. म्हातारांना नको याच्यात. कारण काय होतं, जीवनामध्ये तुमच्या 2 तास महत्त्वाचे असतात. 2 तास महत्त्वाचे असतील. कोणते 2 तास माहीत आहे का तुम्हाला? माहीत आहे? माहीत आहे. तुम्ही बघा, लोकांची लग्न बघितली का? लग्न झालेली बघितली का? नाही बघितले ना? मग तो एक तास, आत्ताचा 1 तास, आत्ताच्या 1 तासामधला तुम्ही एक चांगला विचार घ्या. एक चांगल्या विचारामध्ये जिद्द निर्माण होऊ द्या, तुम्ही मोठे व्हाल. आणि दुसरा विचार, दुसरा तास, तो तास बघा तुम्ही 25-27 वर्षाचे व्हाल आणि त्यावेळेला तुमच्या समोर बाहुला किंवा बाहुली उभी केली जाईल आणि ब्राह्मण काकामध्ये पडदा धरेल आणि मोठ्यानं आरोळ देईल, शुभमंगल. काय पुढं पुढं काय म्हणतात? सावधान. मग सावधान व्हा. तुमचं शुभ आणि मंगल व्हायचं असेल, सावधान व्हा. कारण सर काय झालं आहे, एक सामाजिक समस्या निर्माण झाली, सामाजिक प्रदूषण झालं आहे. प्रत्येक गावामध्ये 10 ते 15% मुलांची लग्न होत नाहीत. का होत नाहीत माहिती आहे का? का होत नाहीत? तर ती आत्ता शाळेमध्ये शिकताना टंगळमंगळ करतात, पुढं नीट शिकत नाहीत, शिकून सवरून मोठी होत नाहीत, किंवा आपलं करिअर घडवत नाहीत. करिअर म्हणजे तुमची जबाबदारी आहे, शिकून सवरून मोठं व्हायचं, ते तुम्ही करत नाही. आता टंगळमंगळ करता. कुणी एखाद्या वेळेला, मला वाटतं तुमच्या भागामध्ये बैलगाडे कमी असतील, आहेत का? पाटलांचा बैलगाडा नाही? चांगली गोष्ट आहे. काय होतं आमच्या भागामध्ये, त्या पाटलांच्या बैलगाड्यामागं 2-4 दिवस पोरं तिकडं तंगाट पाळतात आणि शाळा बुडवतात आणि त्यांच्या करिअरचा राडा होतो. मग 2 दिवस एखादी मुलगी मामाच्या मावशीच्या गावाला जाते, 4 दिवस शाळा बुडते, 4 दिवस बैलगाडा, 4 दिवस शाळा, इकडं तिकडं जाऊन जी 4 दिवस तुमची शाळा बुडते ना, आणि मग तुमचा पोर्शन अभ्यासक्रम ऑटोमॅटिक मागं राहतो. आणि मग तुम्हाला ती पहिलीला एक गोष्ट होती, 2 लहान प्राण्यांची शर्यत लागते आणि त्यामध्ये कोण जिंकतं? कोण? ससा चपळ होता तरी कासव का जिंकलं? कारण ते थांबलं नाही, त्याला आळस आला नाही, ते कुठे झोपलं नाही. मग या लहानशा गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचं? काय शिकायचं? तर थांबायचं नाही. रोजच्या रोज नियमित अभ्यास, गृहपाठ, होमवर्क केला तरच तुम्ही ही जीवनाची शर्यत जिंकणार आहात. मित्रांनो, माणसाचं जीवन हे सोपं गणित असतं, परंतु त्यातला एखादा हातचा जरी चुकला ना तरी उत्तर चुकतं. बऱ्याच वेळेला आपला प्रश्न माहीत नसतो. आपल्याला मोठं व्हायचं आहे, तुमची पिढी हुशार आहे, परंतु जराशी अलीकडं फायबर व्हायला लागले. कुठेतरी तुम्हाला असं वाटतं, अरे शिक्षक आम्हाला रागवतात, आमचे वडील आम्हाला रागवतात, तुम्ही ऐकत नाहीत. म्हणजे कुठेतरी संस्काराची शाळेमध्ये काटकोण, विशालकोण, त्रिकोण, लघुकोण शिकवला जातो, पण जगण्याचा दृष्टिकोन आणि विशालकोण हे फक्त संतांचे विचार आणि संतांच्या साहित्यामध्येच कळतो. आणि संतांचं साहित्य म्हणजे फक्त अभंग नाही. अभंग या शब्दाची फोड केल्यावर काय होतं? शिक्षण. क्षणाक्षणाला शिकायचं, तसं अभंग, त्याचे जीवनामध्ये 2 अभंग पाठ असतील. एका अभंगाच्या एका चरणाप्रमाणे वागण्याचा, त्या ध्येयानं जगण्याचा प्रयत्न केला, त्याचं जीवन कधीच भंग होणार नाही. हरिपाठामध्ये 38 नंबरला अभंग आहे. मी हरिपाठ देणार आहे. जो मुलगा वर्षातून 2 अभंग पाठ करील त्यांना हरिपाठ देणार आहे, सरांकडे देणार आहे. आणि सरांची जबाबदारी 2 अभंग वर्षातून 4 ओळीचे 2 अभंग पाठ होऊ शकतात का? नाही. तर काय अवघड आहे? कारण त्या अभंगाचा अर्थ 38 नंबरला अभंग आहे, अवघाची संसार सुखाचा घरीनं आनंदे भरीनं तिन्ही लोक. काय अर्थ होतो याचा? अवघाची संसार म्हणजे बाळू काय अर्थ होतो? तू गंध लावला ना, अभंग वाचतो का? अवघाची संसार सुखाचा घरीन म्हणजे कुणाचा संसार म्हटलंय? तुझी पप्पा, मम्मी, गुड्डी आणि तू, चौघांचं म्हटलंय का? अख्ख्या जगाचा संसार सुखाचा करीन आणि आनंदे भरीनं तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करेल. अभंगाच्या 4 चरणापैकी एका चरणाचा अर्थ एवढा मोठा असतो. मी म्हणतो तुम्हाला व्यापक अर्थ नाही कळला तरी चालेल. स्वतःचा संसार सुखाचा करायचा एवढं जरी कळलं तरी फार झालं. आणि दुसरा अभंग हरिपाठाच्या बाहेरचा आहे. सावता महाराज नाव ऐकले का तुम्ही? सावता महाराजाचा अभंग होता, कांदा मुळा भाजी अवघी विठाय माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी, मोठ नाळा विहीर दोरी अवघी पाहिली व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला मला विठ्ठल पायी गोविला गळा. सावता महाराजांनी देव कशात पाहिला? कशामध्ये देव असतो? देव कुणात असतो? देव कुठे माहीत आहे का तुम्हाला? देव माहीत नाही?
माहिती आहे तुम्हाला. सावता महाराजांनी देव पाहिला आपला. हातामध्ये जे काम आहे शेतातलं कांदा मुळा भाजी जे भाजीपाला वगैरे पिकवण्यामध्ये काम करून कष्ट करून मेहनत करून जगण्यामध्ये त्यांनी आपल्या कामामध्ये देव पाहिला. आणि मग मला सांगा सावता महाराजांचा देव त्या कांदा मुळा भाजी पिकवण्यात होता. तुमचा देव कशात आहे सध्या? कशात आहे? डीजे डान्स कशात आहे तुमचा देव? कशामध्ये देव आहे? तुमचा देव आहे अध्ययन विद्याग्रहण अभ्यास करण्यामध्ये तुमचा देव आहे. शिक्षकांचा देव आहे शिकवण्यामध्ये. आपल्या वाट्याला जे काम आलं आहे ते प्रामाणिकपणे करण्यामध्ये देव असतो. ते सावता महाराजांचा एक अभंग आणि हरिपाठातला 38 नंबरचा अभंग. जो मुलगा हे 2 अभंग पाठ करील आणि परिपाठामध्ये पुढल्या वर्षी म्हणून दाखवील त्याला मी हरिपाठाची पुस्तकं सरांकडे देऊन जाणार आहे. अभंग या शब्दाचा अर्थ असे फोड केला तर होतो अभंग. त्याच्या आयुष्यामध्ये 2 अभंग पाठ करेल आणि त्याच्याप्रमाणे ह्या 2 अभंगाच्या वाक्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला. त्या ध्येयानं पछाडून जगण्याचा प्रयत्न केला. तुमच्यातला प्रत्येकजण मोठा होऊ शकतो. आता मला सांगा तुम्हाला असं वाटतं अरे आम्ही गरिबाचे आमच्या जीवनात असे संकट आहेत. तुम्हाला PT उषा नाव माहीत आहे का? PT उषा नाव ऐकलं का? कोण होती? डान्सर होती का? कोण होती? कोण? धावपटू. मुलांनो सतत 2 वर्ष तिचं पदक हुकत होतं. तिचं 9 सेकंद कमी पडत होते. स्पर्धेमध्ये जायचे 9 सेकंद कमी पडायचे. ती वर्षभर प्रॅक्टिस करायची. ह्या गावापासून त्या भाळवणीपर्यंत दररोज 5-7 किलोमीटर आणि तिकून 5-7 किलोमीटर 10-12 किलोमीटर रोज सराव करायची. तरी तिला सतत 2 वर्ष यश येत नव्हतं. पण एकदा काय झालं एका दिवशी ती ह्या गावातून सकाळी तांबडं फुटल्यावर त्या गावापर्यंत पोहोचली. आणि त्या गावातून ज्या वेळेला मागं फिरली त्यावेळेला त्या गावामध्ये 10-15 कुत्र्यांची कळवंड माहिती आहे का? भांडणं कुत्र्यांची भांडणं पाहिली का? कुत्र्यांची कळवण लागली आणि एक कुत्र ती जशी मागं पळाली तिच्या बाजूनं पळालं. बाकीचं कुत्र त्या कुत्र्याच्या मागं पळाली. तिला असं वाटलं कुत्री माझ्या मागं लागली आणि मग ती त्या कुत्र्याच्या भ्यानं जे तंगाट पळाली बुंगाट पळाली. 9 सेकंद सोडा 15 सेकंद तुटले. कशामुळं? जीवाच्या आकांताने पळाले. मग तुम्ही काय करायचं आहे? जीवाच्या आकांतानं अगदी मन लावून जर जीवाच्या आकांतानं मन लावून तुम्ही अभ्यास केला आणि शिकला आणि शिकवून सवरून तुमच्यातला प्रत्येकजण मोठा होऊ शकतो. मला सांगा तुम्ही मीराबाई नाव ऐकलंय? जनाबाई, बहिणाबाई, मुक्ताबाई. मग या बहिणाबाई मीराबाई यांची बहीण तुम्हाला मास्टर डिग्रीपर्यंत एकनाथाचं बारोड 11वी-12वीला आहे अभ्यासक्रमासाठी. ते काय फक्त प्रश्नोत्तरं लिहून पास होण्यासाठी नाही. त्यातून काहीतरी घ्यायचं असतं. मीराबाईचं एक भजन आहे मागं म्हणा. त्याच्यातून तुम्ही काय घ्यायचं आहे? त्याच्यातून तुम्हाला काय शिकायचं आहे? मीराबाईचं एक भजन होतं बघा. जैशी लागी लगन म्हणा. मीरा हो गई मगन हो तो हरी 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 गुण गाणे लगी. काय भानगडे. बारकाल्या मुली म्हटल्या त्या मोठ्याल्या काही मुलींनी नुसत्या गालात हसल्या. आता मी कुठं तुम्हाला मुन्नी बदनाम होई म्हणायला सांगितलंय? संतांचा अभंग एखादं चांगलं डोक्यामध्ये तोंडामध्ये आलं मनामध्ये अंतर्मनामध्ये ठरलं देव तुम्हाला त्याप्रमाणे चांगली वागायची बुद्धी देईल. काय अर्थ होतो याचा? जैशी लागी लगन म्हणजे मीराबाईला श्रीकृष्णाच्या भक्तीची एवढी आवड गोडी निर्माण झाली होती. तशी गोडी जर तुम्हाला अभ्यासाची निर्माण झाली आणि मीरा हो गई मगन म्हणजे मीराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी तल्लीन मग्न झाली होती. तर तुम्ही तसं मग्न झाला तर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकणार नाही. असं होणार आहे का? एखादा चीनचा सैनिक येईल, पाकिस्तानचा आतंकवादी येईल, म्हणाले बाळ्या नाळ्या काळ्या घालू का गोळ्या म्हणणार आहे का? अभ्यास करून कलेक्टर होऊ नको, कर्नल होऊ नको, लेफ्टनंट होऊ नको असं म्हणणार आहे का एखादा सैनिक? जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. फक्त काही शत्रू आहेत आणि ते शत्रू कुठं बाहेर नाही, तुमच्या आतमध्ये दडलेले आहेत. तुम्हाला मोठं होऊन देणार नाही. कोणते शत्रू आहेत तुमच्या आतमध्ये माहिती आहे का तुम्हाला? कोणते शत्रू आहे तुम्हाला मोठं होणार देणार नाही? सशाच्या आणि कासवाच्या गोष्टीमधला शत्रू कोणता? आळस, कंटाळा, बेफिकिरी,
नाही अभ्यास केला तर काय सर थोडंसं रागवतील. मुलांना तुमच्या माहितीसाठी सांगतो, सरांचं काय बिघडणार नाही. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल आतले शत्रू पहिले बाहेर काढा. आणि त्यापेक्षाही भयंकर डेंजर महाविघातक तुमचे काही दुश्मन आहेत, पण ते तुमचे जानी दुश्मन आहेत. तुम्हाला फार आवडतात, आयुष्यात तुम्हाला मोठं होऊन देणार नाहीत. कोणकोणते माहिती आहे का तुम्हाला? माहीत आहे? नाही माहिती? माहीत आहे. अभ्यास गृहपाठ होमवर्क सोडून तू करत नाही आणि दुसऱ्या दिवशी सरांना सांगते माझं डोकं दुखत होतं म्हणून अभ्यास राहिलाय. आणि डोकं कुठं लावलं होतं? माझ्या नवऱ्याची बायको. टीव्हीच्यामुळं टी व्ही, मोबाईल, DJ, हेडफोन, लवजात, बैलगाडा, बरीच कारणं आहेत. हे तुमचे जानी दुश्मन आहेत. याच्यावरच मी एक तास बोलतो, पण हे सांगणार नाही. तुम्हाला मी थोडं वेगळं सांगणार आहे. तुम्हाला असं वाटतं आम्ही कसं मोठं होणार? मला सांगा, 60% मोठं व्हायला पाहिजे का 40% सांगा पटकन. कारण तुम्ही जर बोलला तर कोणता 60% का 40% असं काय नाही. मला 11वी, आमच्या वेळेला 11वी होते 1972च्या दरम्यान अगोदर. 11वीला मला 60% मार्क होते. आणि माझा एक मित्र होता मधुराचा मुलगा, त्याला 40% मार्क होते. मी कॉमर्स सिटी बोरा कॉलेज शिरोला प्रवेश घेतला, त्यानं 8ला प्रवेश घेतला. परंतु 15 दिवसानंतर आमच्या दोघांमध्ये एक खोली होती. त्याचा ITIला नंबर लागला. सरकारी ITI ट्रेड होता, वेल्डर. सगळ्यात हलका ट्रेड कोणी घेत नाही, पण नावेलाजानं नंबर लागला. गरीबाचा मुलगा सरकारी ITIला गेला. 1 वर्ष ITI, 1 वर्ष अप्रेंटिस आणि 3ऱ्या वर्षी एका कंपनीमध्ये लागला. परमनंट झाला. आमचं कॉमर्स पुढं लांब राहिलं. त्याच्या अगोदर त्या कंपनीत परमनंट झाला. आणि मुलांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यानं सतत 3 वर्ष. वेल्डर म्हणजे असा ट्रेड असतो, कॅप लावली डोक्याला तरी ठिणग्या उडतात, कपड्यावर उडतात, हातावर उडतात, भाजतं. आणि बरेच कामगार महिना, 15 दिवस, 6 महिने टिकत नाहीत. पण माझा तो मित्र, नाव त्याचं बबन तांबे, तो सतत 3 वर्ष बाकीचा कामगार आला नाही तर 18 घंटे ड्युटी करायचा, 16 घंटे ड्युटी करायचा. बाकीचे कामगार म्हणायचे आमचे डोळे चुरचूर करतात, आमची तब्येत खराब आहे, आम्हाला वेल्डिंग जमत नाही असं म्हणून कोणताही कामगार 6 महिने टिकत नव्हता. 2 दिवस आठवड्यातून दाणे मारत होता. त्या उरलेल्या कामगाराचं काम तो स्वतः सतत 3 वर्ष 18 तास ड्युटी केली. आणि मग त्या कंपनीची इतकी भरभराट झाली, सगळ्या ऑर्डर सप्लाय झाल्या. आणि मग त्या मालकानं रेकॉर्ड टेक केलं. अरे किती कामगार आहेत, कोणता कामगार कधी गेलाय, त्यानं पाहिलं एकही कामगार 6 महिन्याच्या वर टिकला नाही. आणि फक्त हाच कामगार सतत 3 वर्ष टिकला. आणि टिकला तर टिकला, त्यानं 16-18 तास ड्युटी केली. फक्त माझ्या कंपनीची भरभराट याच्यामुळं झाली. सगळ्या ऑर्डर सप्लाय झाल्या. आणि मग 3 वर्षानंतर त्या मालकानं त्या माझ्या मित्राला 33% पार्टनर करून घेतलं. आणि आज 45 वर्षानंतर त्याच्या भारतामध्ये 3 कंपन्या आहेत, स्वतःच्या 1000 कामगार आहेत. कंपनीचं नाव आहे स्टार इंडस्ट्रीज. मद्रासला चेन्नई, हैदराबादला वनस्थलीपुरम आणि पुण्याला भोसरीमध्ये कंपनी आहे. कंपनीचं नाव आहे स्टार इंडस्ट्रीज. त्याचे स्टार का चमकले? का चमकले? कष्ट, जिद्द, मेहनत, महत्वाकांक्षा. आपले आईवडील दिवसभर आपल्यासाठी कष्ट करतात. आपल्याला शाळा शिकवायला पैसे नव्हते, पोटाला उपाशी राहून आपल्याला शाळा शिकवतात. मग त्या कष्टाची जाणीव त्याला होती, जिद्द होती. मग मला सांगा, 40%च्या आतला तुमच्यातला मला वाटतं एकही नसेल. 40%च्या आतला आहे का कुणी? तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो, फक्त तुमच्याकडे महत्त्व. तुम्ही एक नाव ऐकलंय का? टाटा टेल्को कंपनी ऐकलंय ना सगळ्यांना नाव? टेल्कोच्या गाड्या महाराष्ट्रात, भारतातलं नाव आहे, शान आहे भारताची. ते टाटा त्यांनी सुरुवातीला जमशेदपूरहून पुण्याला आले, मुंबईला आले. पुण्यामध्ये कंपनी टाकायची होती, मावळमध्ये, पुण्यामध्ये जागा शोधत होते. मुंबईहून निघाले. आणि मुंबईवर निघाल्यावर नंतर जरा ताट बसा, ताट. कारण ज्याची बॅटरी लूज राहील ना त्याचं लग्न होणार नाही, म्हणून जरा टाळा. त्यासाठी मी तुमची काळजी करण्यासाठी आलो आहे. मग पटलं तुम्हाला? जर ताट बसा, फक्त ताट बसलं नाही ना त्याची बॅटरी. काय झालं, एका शाळेमध्ये बघा, एका शाळेमध्ये रामनवमीचा दिवस होता. सरांनी सांगितलं थोडं रामनवमीवर रामाच्या चरित्रावर बोला. मग मी रामाचा जन्म, सीता स्वयंवर, लंकादहन, रावणाचा वध, रावणाला कोणी मारलं, कसं मारलं, सेतुबंधन, बिभीषणाचा अभिषेक, लवकुश, त्या लढाई सगळं सांगितलं. रावणाला कसं मारलं, कोणी मारलं, कधी मारलं सांगितलं. पण काय झालं, एक पोरग, मग त्याचं लक्ष नव्हतं, ते त्या शेजारच्याला मारत होतं. त्याला म्हणलं, मागून 4 नंबर,
मागून 4 नंबर, रावणाला कोणी मारलं रे? तो म्हणतो मी नाही मारलं. आता रावण कुठं तुला सापडणार? तुझं शाळेत लक्ष नसतं. तुमचं लक्ष काय आहे सध्या? तुमचं लक्ष सध्या काय आहे? टी व्ही, मोबाईल, लुंगी डान्स? काय लक्ष काय तुमचं? तुमचं लक्ष आहे शिक्षण. मित्रांनो, शिक्षण म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्याचा मार्ग. शिक्षण म्हणजे स्वतःवरून स्वर्ग मार्ग गाठण्याचा मार्ग. लोक मेल्यावर स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त करतात, पण शिकला सवरलेला माणूस या पृथ्वी तलावर स्वर्ग उभा करू शकतो. इतकी ताकद या शिक्षणामध्ये आहे. आणि ही संधी फक्त आयुष्यातून एकदाच मिळते. धनुष्यातून सुटलेला बाण ज्याप्रमाणे परत माघारी फिरू शकत नाही, त्याप्रमाणे अभ्यासाचे शिक्षणाचे गेलेले 7 दिवस 7 तास 1 तास सुद्धा परत मिळत नाही. म्हणून या आलेल्या संधीचं सोनं करा. आता मी तुम्हाला काय सांगत होतो? कुणाचं लक्ष आहे? काय सांगत होतो? काय सांगत होतो? हां, मोठ्याने सांग. काय? बरं जाऊ द्या. काय सांगत असेल ते. तुम्हाला असं वाटतं तो टाटा कंपनीचा मालक मुंबईवरून पुण्याला निघाला. मोठ 7-8 अधिकारी, कमर्शियल मॅनेजर, HR मॅनेजर, बिझनेस मॅनेजर, सगळ्या प्रकारचे मॅनेजर घेऊन तो जागा शोधण्यासाठी, कोणती जागा सुटेबल होते, मुंबईहून पुण्याला निघाला. त्या गाडीमध्ये 8-10 अधिकारी होते. ते दुर्दैवानं खोपोलीच्या घाटामध्ये गाडी पंक्चर झाली. पंक्चर समजते ना? तुमची होते कधी पंक्चर? नाही होत ना? लय अभ्यास आल्यावर गाडी पंक्चर होते ना? आले मग गाडी पंक्चर झाली. आणि मग त्यावेळेला सगळे अधिकारी वाटले, अरे बरं झालं 2-4 तास गाडीत बसून आपले पाय अवघडले, चला जाऊया स्मोकिंग करूया. कुणी टॉयलेटला गेलं, कुणी स्मोकिंगला गेलं, कुणी या टपरीवर चहा प्यायला गेलं. लांब लांब ज्या टपऱ्या रस्त्याच्याकडे असताना सगळे अधिकारी तिकडे गेले. पण तो ड्रायव्हर स्टॅपनी खोलायला लागला. स्टॅपनी चढवायची म्हटल्यावर ती स्टॅपनी बऱ्याच दिवस स्टॅपनी खोलली नव्हती, ती जाम झाली होती, त्याच्यात निघत होती. त्या मालकानं पाहिलं, टाटानं पाहिलं आणि तो स्वतः त्याला मदत करायला लागला. स्टॅपनी इतकी फिट होती. दोघं घामाघूम झाले. बळजबरी करून दोघांनी स्टॅपनी खोलली. एक जणांना स्टॅपनी पकडावं लागते, दुसरी स्टॅपनी आणली आणि ती स्टॅपनी चढवली. दोघांनी मिळून चढवली. अर्धा तासामध्ये टाटा कंपनीचा मालक आणि तो ड्रायव्हर दोघं घामाघूम झाले. आणि घामाघूम झालेले असताना तेवढ्यामध्ये हे सगळे अधिकारी गेले होते, मॅनेजर लोक. हे बाहेरून आले, कोणी स्मोकिंग चहा पिऊन आले आणि जवळ येऊन पाहतात तर टाटा कंपनीचा मालक घामाघूम झालेला. आणि मग ते त्याला मालकाला म्हणता, अहो मालक तुम्ही कशाला हात लावला? आम्ही केलं असतं ना, आम्ही केलं असतं. पण त्यावेळेला ते टाटा कंपनीचे मालक म्हटले, तुम्ही केलं असतं, पण ते करण्यासाठी मालक व्हावं लागतं. मालक होण्यास लागतं, नोकर नाही. हे घामाघूम होण्यासाठी, मोठी कंपनी प्रगती करण्यासाठी घाम गाळावा लागतो. आजकाल बघा, जो पानी से नहाएगा वो सिर्फ लिबास बदल सकता है, लेकिन जो पसीने से बहेगा वो इतिहास बदल सकता है. याच टाटानं घाम गाळून स्वतःच्या कष्टाच्या जीवावर ती कंपनी मोठी केली. भारतामधला 1 नंबरचा दानशूर माणूस म्हणून सगळ्यांना मदत करणारा, हजारो कामगारांचं जीवन घडवणारा तो टाटा, त्याने किती घाम गाळला. मग तुम्ही थोडा तरी घाम गाळला, तुम्ही काय बनू शकता. तुम्हाला सगळ्यांना हातपाय आहेत ना? हात आहेत का सगळ्यांना? वर करून दाखवा बरं. दाखवले पाय आहेत का? वर करून दाखवा बरं. मग मी तुम्हाला, ज्या माणसाला पाय नाही, ज्याचे पाय तुटले, तो कसा इतिहास घडवतो सांगणार आहे. मी सिटी बोरा कॉलेजला होतो त्यावेळेला सकाळच्या वेळी मुंबई बाजारात माझी खोली होती. आणि मुंबई बाजारातून जात असताना माझी एका चप्पल तुटली. चप्पलचा तुटपट्टा तुटला. आणि मग माझी ती चप्पल वरखडत मी निघालो. आणि मी माझ्या मनामध्ये खात होतो, अरे काय आपली जिंदगी, आपल्याला साधी चप्पल मिळत नाही, किती अभागी आपण, किती दुर्दैवी. आणि अशी चप्पल घसरत एक चाललो असताना दुसरी चप्पल तुटली. दोन्ही चप्पल तुटल्यावर मी रडवेला झालो. अरे काय जिंदगी, मला चप्पल नाही. दुःखी झालो, मनातल्या मनात रडत होतो. आणि रडत असताना मी समोर येत आणून पाहिला एक पोरगा, एक 7वी-8वीचा पोरगा, त्याला पायच नव्हते. एक हातात गाडी करून, एक पत्र्याची एवढी गाडी करून हातानं चाकानं खरडत तो मुलगा समोरून येत होता. आणि मग मी जाणवलं मला, अरे मला पाय नाही, मला किती दुःख आहे, मला माझी चप्पल तुटली, मी मनामध्ये किती दुःखी झालो आहे, त्याला तर पायच नाहीत. आणि मग एक काव्यपंक्ती आहेत, मग मी चालत होतो एकटाच अनवाणी, डोळ्यात माझ्या म्हणून आले पाणी, रडणेच संपले परंतु जेव्हा दिसला पोरगा एक, तो पायच नव्हते त्याला पाय नाहीत. मी पाहत राहिलो. त्याच्या चेहऱ्यावर दुःख नव्हतं. त्या हातात गाडी होती.
काखेमध्ये एक बॅग होती, एक पिशवी होती आणि ते खरडत खरडत कसा बाजूच्या पेठेमध्ये माणिकचंद जर्दाची अगरवालचं जी बिल्डिंग आहे ना, तिच्या बिल्डिंगच्या समोरच्या ओट्यावर ते पोरगं असं ओट्यावर दोन्ही हातानं आपलं अंग उचलून वर चढलं. वर चढल्यावर तिच्यात बॅग काढली, बॅगमध्ये एक आथरून होतं, ते पाय पोषणं होतं, ते आथरलं आणि त्याच्यावर ते बसलं. बसल्यावर त्याच्या बॅगमध्ये पिशवीमध्ये सामान होतं, ते सामान त्यानं जसं बाहेर काढलं तसं त्या पेठातले मारवाडी शेठ सावकार मोठमोठे श्रीमंत लोक त्याच्याकडे धावत आले. कशासाठी आले असतील? पाय नसलेला मुलगा ओट्यावर बसलाय, त्याच्या पिशवीमध्ये सामान होतं, जसे लोक यायला लागले तसं त्याच्या पिशवीतलं सामान त्यानं बाहेर काढलं. त्याच्या पिशवीमध्ये होतं कलरचे डबे, पॉलिशचे डबे, पॉलिशचे ब्रश किंवा तेल होतं, मालिशचं तेल होतं, मालिशचे 2-3 प्रकारचे तेल होते. आणि जसं तो पोरगं बसलं तसे शेठ सावकार लाईन लागली आणि लाईन लागली. मित्रांनो, त्यावेळेला 100 रुपये महिन्याला पगार मिळायचा. कामगाराला त्यावेळेला 100 रुपये महिना पगार मिळायचा. आणि मी पाहतच राहिलो, अरे ते पोरगं ज्याला पाय नाही ते किती आनंदामध्ये काम करतंय. त्याने सामान बाहेर काढलं, जसे बूट आले, बुटाची फटाफट दोन्ही हाताने पॉलिश केली. आणि काही लोक आले, बूट पॉलिश संपले, मालिशवाले आले, त्यांचे असे पाय घेतले, हाताला पायाला मालिश करून दिली. एका मालिशचे 4 आणे 8 आणे असे करून त्यानं मी दिवसभर तहान बुक हरपून पाहत राहिलो. मित्रांनो, त्यानं 4-5 तासामध्ये जे 100 रुपये महिना मिळत होता, 50 रुपये त्यानं अख्ख्या दिवसामध्ये मिळवले. मला सांगा, पाया वाचून त्याचं काय अडलं होतं का? मग तोच मुलगा मित्रांनो, त्याला कशामुळे त्याचे पाय तुटले होते माहीत आहे? त्यावेळेला 2 रुपये फी लागत होती शाळेत भरायला, वार्षिक फी 2 रुपये. आणि शेवटचा दिवस होता. तो आईला म्हणत होता, आई आज माझी फीट भरली नाही तर मला परीक्षेला बसता येणार नाही, माझी 7वीचं परीक्षा माझी बुडेल. आणि मग तो मुलगा आई रडत होता. आई म्हणली, अरे जा, उद्या करेल काहीतरी, मी धुणी भांडी करील, कुणाकडून तरी ॲडव्हान्स घेईल आणि भरील तुझी फी. ते पोरगं उशीर झालं, पळत गेलं. बॉम्बे पुन्हा नगर रोडवर जसं एक कॉर्नर आहे, त्या कॉर्नरवरून जसं पळालं, एक गाडी भरगाव आली आणि त्याला चिरडून गेली. त्याचे दोन्ही पाय तुटले. तो पोरगा होता. त्या घटनेला 6 महिने झाले होते. पाय तुटले होते तरी तो खचला नव्हता. त्याचं वर्ष वाया गेलं होतं, पण त्या वर्षामध्ये तो जगण्याची अक्कल शिकला होता. आणि तो पॉलिश करून आणि दुसऱ्या वर्षी त्याने प्रवेश घेतला. प्रवेश घेतल्यावर ते पोरगं शिकलं, ग्रॅज्युएट झालं, मास्टर डिग्रीपर्यंत शिकलं. पण शिकताना सकाळ संध्याकाळ 2-4 तासामध्ये ते अख्ख्या दिवसाचं काम करायचं. आणि इतकं काम करायचं की त्याच्यानंतर एवढं श्रीमंत झालं. जे पाय नसलेलं मुलगं, ज्याला पाय नाही, पायाचं दुःख त्याला कळलं, ज्याला पाय नाही, ज्याला पोलिओ झालाय, अशा लोकांना त्यानं ते रेडीमेड पाय दिले. आणि आज रोजी 45 वर्षानंतर तो मुलगा अकोल्याचा ज्ञानेश्वर वाघमारे त्याचं नाव. त्याचं पुण्यापासून दिंड्या निघतात ना, पुण्यापासून सासवडपर्यंत आणि पुण्यापासून पाटसपर्यंत तो माणसं स्वतःच्या खर्चानं 100 माणसं तिथं पाठवतो. तिकडं 50 इकडं 50. जे वारकरी चालतात ना, त्यांच्या पायाची मालिश करण्यासाठी, कुणाला जखम असेल तर मलम लावण्यासाठी. ज्याला पाय नसलेला माणूस तो करोडपती होऊन करोडो लोकांना मदत करू शकतो. फक्त त्याच्यामध्ये जिद्द पाहिजे. तो हरला नाही पाहिजे जीवनामध्ये, म्हणून हारू नका, कधीच अपेस मानू नका. मला कमी मार्क पडलेत, काही हरकत नाही. तुम्हाला कमी मार्क पडले, थोडं लढायचं, 2 पावलं मागायचं, परत लढायचं. तुम्हाला एक कविता होती बघा, असेल असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का रास्ता छोड़कर मत भागो तुम, क्योंकि कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की. काय मोठ्याने सांगा, कभी हार नाही होती. कोशिश करा, प्रयत्न करा. मार्क कमी पडले काय हरकत नाही, परत लढायचं, जोमान लढायचं, जास्त अभ्यास करायचा आणि मोठं व्हायचं. कारण तशी आपली जय जयकार होत नाही. तुमच्या आजींच्या आज्याचा, तुम्ही काहीच मला नाही, तुमच्या आजीचं नाव माहिती आहे का तुम्हाला? आहेत का माहिती? मला सांगा, आजीचं नाव कोणाचं माहिती आहे का? अहो, त्यांची नावं कशाला माहीत असणार? पण काही महात्म्यांची, काही समाज सुधारकांचा आपण जय जयकार करतो, त्यांच्या पुण्यतिथ्या साजरा करतो. का करतो? तर ते समाजासाठी जगले. मला सांगा, तुमच्या आईवडिलांची काय स्वप्न आहेत? तुमच्या आईवडिलांना वाटतं का भगतसिंगांनी जसं त्याच्या मुलाला कुर्बान केलं तसं तुम्हाला कुठं बलिदान द्यायचं नाही? तुमच्या आईवडिलांची फार छोटीशी स्वप्न आहेत.
मला सांगा, तुमच्या आईवडिलांना एखाद्या काय व्हावं असं वाटतं? हातवर कोणीतरी सांगा, काय वाटतं? महाराज ना, कंप्लेंट हुशार आहे, टाळ्या वाजवायच्यासाठी महाराज. कारण मी वेगळ्या टॉपिकवर बोलणार होतो, पण तुम्हाला महाराजाचं गणित सांगतो. बघा, ए ग्रेडवाला 80-90% काय होतो? MPSC UPSC काहीतरी परीक्षा देतो, अधिकारी होतो. आणि 70-80% 70 ते 90% बी ग्रेडवाला डॉक्टर होतो, इंजिनियर होतो, बरोबर. त्याच्यानंतर 60 ते 70% तो वकील होतो किंवा BEd DEd करून प्राध्यापक होतो. तुम्हाला हिशेब सांगतो, जरा ऐकताय ना? महाराजाचं महत्त्व तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतरचा 50 ते 60% डिप्लोमा काहीतरी होतो, मेकॅनिक होतो आणि तो कामगार होतो. त्याच्यानंतरचा जो 40 ते 50% तो ITI होतो आणि ITI होऊन मालक होतो, कंपनीचा मालक होतो. आणि त्याच्यानंतरचा तो नॉन मॅट्रिक, त्याच्या आतला जो आहे ना, तो काय होतो माहिती आहे का? तो एकतर पुढारी होतो, एकतर गुंड होतो किंवा महाराज होतो. आणि जो महाराज होतो, त्या महाराजच्या तुम्हाला उलटं गणित सांगतो. तो नॉन मॅट्रिकवाला महाराज, त्याच्या तो पुढारी पाया पडतो, कलेक्टर पाया पडतो, शिक्षक पाया पडतो, सगळे पाया पडतात. 90%वाला 80%वाला नॉन मॅट्रिकवाल्या महाराजांच्या पाया पडतो. मी म्हणतो नॉन मॅट्रिक नाही होणार तो मुलगा नक्की. बघा, एक नांदेडचा शिक्षक आहे, कीर्तन करतो, 50,000 घेतो. शिक्षकाचा पगार त्याला 50,000पेक्षा जास्तच आहे. तर तो का करतो? त्याला आवड आहे. आणि तो आमच्या इथं त्याला प्रत्येक वर्षी बोलवतो. एका कीर्तनाचे 50,000 घेतो. कीर्तनामध्ये 2 तासाचं कीर्तन असतं आणि त्याच्यामध्ये 1 तास विठ्ठल आणि गायन असतं. फक्त 1 तासच बोला. मी जेवढं बोलतो ना तेवढंच बोलतात. 1 तास बोलतो आणि त्याचे 50,000 घेतो. चांगलं खाऊन, चांगलं राहून, समाजाचा मान घेऊन, लोक सगळे पाया पडून. जर 50,000 एका दिवसाला मिळत असतात, जे कामगाराला महिन्याला मिळत नाही, एवढं सामर्थ्य तो म्हणला महाराज होणार आहे ना, त्याच्यामध्ये आहे. नक्की हो महाराज, मी जगलो तर तुझ्या पाया पडायला येईल. माझं 70 चालू आहे. मी जगल का नाही भरोसा नाही. माझं सर माझं 3 वेळा ॲक्सिडेंट झाला आहे. मी 45 वर्ष पत्रकारिता करतो. 45 वर्ष पत्रकारिता करत असताना पहिलं असं पावर होते आमच्या पत्रकारितेमध्ये, पुढारी टटरा घाबरत होते, बदलत होते. परंतु अलीकडं आर्थिक राजकारण, जाहिरातीचं योग, पैशाचं राजकारण आलं, त्यामुळं पत्रकारितेचा 50% इफेक्ट होत नाही. आणि दुसरा, एखादा गुंड असला गावामध्ये, दादागिरी करणारा, मारझोड करणारा, त्याची जर गुंडगिरीची, बाणामारीची बातमी दिली तर तो आम्हाला रागवत नाही, शाबासकी देतो. म्हणतो बरं झालं, माझं 4 जिल्ह्यामध्ये नाव फेमस झालं, आता माझे कष्ट वाचले. आणि एखादं पार बेवडं असतं, बिघडलेलं, त्याला कापलं तरी सुधरत नाही. मग आमच्या पत्रकारितेचा या गुंडावर, बिघडलेल्यावर, पुढाऱ्यावर इफेक्ट होत नाही. पण नक्की होतं. एक तुमची पिढी हुशार आहे, जी म्हणतात ना, ओल्ली काठी चेपाटली. तुमच्या डोक्यामध्ये एक चांगला विचार घुसला ना, वाईट विचार निघून जातो. आणि चांगला विचार घुसल्यावर तुम्ही नक्की सरळ मार्गाने जाता. ह्या मुलाला आता महाराज व्हावं वाटलं, पण तू महाराज हो, प्राचार्य हो, एखादा शिक्षक हो आणि महाराज हो. शिक्षकांना बऱ्याच सुट्ट्या असतात, बरीच कीर्तनं करायला मिळतील. आणि रात्रीची कीर्तनं असतात, दिवसा नसतात. त्यामुळं महाराज झालेल्या तुझा अख्ख्या समाज पाया पडेल आणि मी तुला वंदन करून मी शेवटी जाता एवढंच सांगतो की असं काही नाही. तुमच्या जीवनामध्ये संकट आहेत, तुमची गरिबी आहे. इतकी संकट आहेत का तुमच्या जीवनामध्ये? तुम्हाला एक नाव आठवतं, मी तुम्हाला दुसरं वाक्य सांगितलं, मरावं कसं, शंभूराजांना शिकवलं. शंभूराजांच्या जीवनात इतकी संकट आहेत का? वयाच्या 2ऱ्या वर्षी मातोश्री साहेबांचं निधन झालं. जन्मताच मातेचं दूध गेलं, बाळंताई म्हणून धारावला, शिरवळच्या आणावं लागलं. 9व्या वर्षी त्या औरंगजेबाकडं मिर्झा राजा जयसिंगाबरोबर जामीन राहावं लागलं. आणि वयाच्या 9व्या वर्षी जामिनातून सुटल्यावर, तिथून पळ काढल्यावर 1300 किलोमीटरचा प्रवास, जंगल, ओढे, नाले, ऊन, वारा, पाऊस, वादळ, सगळं साहत ते 3 महिन्यामध्ये रायगडावर पोचले. मला सांगा, तुम्हाला शाळेत पोचवायला पालक मोटरसायकलवर येतात. तुम्हाला एवढा प्रवास आहे का? एवढ्या समस्या आहेत का तुमच्या जीवनामध्ये? एवढी संकट त्या शंभूराजांच्या जीवनामध्ये आले. वयाच्या 32व्या वर्षी आपल्याच एका गद्दारानं त्याला पकडून दिलं आणि त्यांचे 39 दिवस त्या औरंगजेबानं हाल करून मारलं. त्या औरंगजेबाचं पुढं भारतामध्ये थडगं सुद्धा नाही. पण आमच्या राजाची प्रत्येक वर्षी जयंती, पुण्यतिथी होते, साजरी होते. आम्ही जय जयकार करतो. का करतो? देवधर्मान देशासाठी प्राण घेतले हाती. शूरामी सरदार आम्हाला, काय कुणाची भीती. जगुनी मरावं, मरून जगावं, हेच आम्हाला ठावं. मरून सुद्धा माणूस उरतो,
समाजासाठी जगला तर दुसऱ्यासाठी जगला तो जगला, स्वतःसाठी जगला तो मेला. माणसाच्या जन्माला आलो, लाल रक्ताचं ऋण फेडावं, काहीतरी देऊन जगावं, काहीतरी ठेवून जगावं, आपल्यासाठी काहीतरी हे प्रेरणा देऊन गेले. आणि त्यानंतर सुमारे 9 वर्ष ताराबाईनं त्या संभाजीराजाच्या मृत्यूच्या प्रेरणा घेऊन त्या औरंगजेबाला इतकं लढवलं. 9 किल्ले जिंकता आले आणि ते किल्ले जिंकता जिंकता त्यांचा सगळा प्रदेश ताराराणीनं काबीज केला आणि ह्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्या औरंगजेबाला गाडलं. फक्त संभाजीराजाच्या मृत्यूची प्रेरणा घेऊन. मग तुम्हाला कुठं मारायचंय? देव देश धर्मासाठी भगतसिंगासारखं तुम्हाला कुठं फाशी जायचंय? त्या बाजी प्रभूप्रमाणे, शिवा काशीदप्रमाणे तुम्हाला कुठं राजांसाठी स्वराज्यासाठी मारायचंय? तुम्हाला फक्त तुमच्या आईवडिलांची काय स्वप्न आहेत? त्याच्या आईवडिलांची स्वप्न आहेत महाराज व्हायचं. स्वप्न बघा, शिवरायांच्या मातेचं काय स्वप्न होतं? त्या मोगलाईत पुन्हा बेगम मुमताजच्या स्मृतीसाठी ताजमहाल बांधणारा होऊन गेला एक शहाजहान. त्या पेशवाईत पुन्हा मस्तानीच्या प्रेमासाठी राजमहाल बांधणारा होऊन गेला एक बाजीराव. पण फक्त मराठेशाही आपल्या मातेच्या स्वप्नपूर्तीसाठी स्वराज्य निर्माण करून 360 गडकिल्ले बांधणारा एकच राजा होऊन गेला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी. म्हणून जय जयकार होतो. कुछ किए बिना ही जय जयकार नाही होती. बघा, शेवटचं एकच सांगतो, आपला देश चाललाय जो फक्त संतांच्या विचारानं, शिवरायांच्या विचारानं. 1983 साली भिवंडीला दंगल झाली होती. त्या दंगलीमध्ये एक मुस्लिम समाजाची ग्रॅज्युएट शिकलेली पोरगी एक सुंदर होती, सरळ नाकासमोर चालत होती आणि त्या मुलीला अख्ख्या गावाची टुकार बेकार सगळ्या जातीची, मुसलमान हिंदू सगळी मुलं तिला त्रास द्यायची. पण ती मुलगी कुणाकडे पाहत नव्हती, सरळ नाकासमोर चालत होती आणि चालताना ती पोरं तिच्यावर जळत होती. तिला भरकून गाडी मारतो नाही का मोटरसायकल, पोरीला मारून जातो आणि पुढे जाऊन धडकतो मरतो. अशी पोरं त्याला सतवायची, गाडी मारायची, त्रास द्यायची. ती पोरगी कुठं पाहत नव्हती, सरळ नाका पुढं चालून त्याला काहीतरी बनायचं होतं. ती धावपटू होती, पी.टी. उषाची प्रेरणा घेतली असेल तिने. ती धावपटू होती, त्याला काहीतरी बनायचं होतं. ती कुणाकडे बघत नव्हती, नाका समोर चालायची आणि ही पोरं जळायची. परंतु काय झालं, दंगल पेटली. 1983 साली दंगल पेटली आणि दंगलीमध्ये कोण असतात? ज्यांना धर्माचं जातीचं काही घेणं देणं नसतं अशी पोरं. ह्या बाजूला मुस्लिम समाजाची पोरं दगड मारायची, तिकडल्या बाजूने हिंदूंची दगड मारायची. आमच्यासारखा एखादा पत्रकार जवळ गेला, त्या पोराला विचारलं, अरे काय झालंय, व्हॉट्स मॅटर, काय भानगड आहे? तो म्हटला, मुझे नहीं मालूम, मला काय माहीत नाही. बडे मियाँ बोला इसलिए पत्थर डाला. म्हणजे त्याला काही माहीत नव्हतं. गीता, कुरान, बाइबल हे कभी आपस में नहीं लड़ते और जो लड़ते हैं वो उनको कभी नहीं पढ़ते. जे वाचणारे धर्माचं काय पडलं असतं. आम्ही पलीकडल्या बाजूला गेलो, त्या हिंदूच्या पोराला विचारले, काय पत्रकारानं, काय भानगडे, दंगल कशावरून, का दगडं मारताय? तो म्हणला, मला नाही माहीत, आमच्या पुढाऱ्यानं सांगितलं. आता पुढारी वगैरे छोट्या पोरांना भडकवतात, दंगलीमध्ये अडकवतात, करिअर खरून देतात. एक पोलीस केस झाली तर आयुष्यभर नोकरी मिळत नाही आणि त्यांची पोरं फॉरेनला शिकायला पाठवतात. म्हणून आयुष्यामध्ये कोणत्या पुढाऱ्याचं ऐकून दंगल पेटवून कुत्त्यामध्ये पडू नका. ती पोरगी पळत राहिली. ती पोरं त्या पोरीच्या घराकडे पळाली. त्या मुलीनं पाहिलं, अरे तुकार पोरं जी आपल्याला त्रास देत होती, 10-15 पोरं तिच्या घराकडे येतात आणि ती जशी तिनं पाहिली मागच्या दरवाजानं पळाली. ही पोरं घरात घुसली, मागं पळाली, तिच्या मागं पाठला केला. 2 तास ती पोरगी ह्या गल्लीतून त्या गल्लीत पळत होती. इतकी दमछाक झाली, घरात डोकत होती, कोणत्या घरात शिरावा, मुस्लिम समाजाचं कोणत्या घरात शिरावा, आपलं संरक्षण होईल, तिला काय प्रश्नचिन्ह. ती पळत एका शेवटच्या लहान गल्लीत घुसली आणि एका खिडकीतून डोकावलं आणि तिनं दरवाजा वाजवला. दरवाजा जसा वाजवला तसा एक हिंदू युवक, दाढी वाचलेला, एक 25चा युवक, त्याने दार उघडलं तसं धडकन दरवाजा उघडून तिने बंद केला आणि ती खाली जाऊन घुसली. त्याला काही कळेना, पण त्याला गांभीर्य कळलं, दंगल झाली, त्याला माहीत होतं. आणि मग त्याला कळलं, ती खाली घुसली. ती पोरं मागून आली, पळत आली आणि त्यानं खिडकीतून विचारलं, अरे इधर कोई लड़की आई क्या? वो बोला नहीं आई. ती पोरं पुढं गेली, परत माग आली, परत त्याला विचारलं, इधर कोई लड़की आई थी, किधर गई, क्या जमीन खा गई? बोला मालूम नाही. आणि मग ती पोरं परत पळत गेली. 2-4 तास रात्रभर ती पोरं त्या पोरीला शोधत होती. पण ती पोरगी 2 तास पळून इतकी दमली होती, खाली जशी घुसली, 15-20 मिनिटामध्ये ढाराढोर झाली. ती ढाराढोर झोपली आणि हा बिचारा रात्रभर खिडकीमध्ये पाहत राहिला, कोण येतंय, कोण करतंय. आणि जेव्हा तिची झोप झाली, बाहेर पडली, वाघिणी सारखी तिने आळीपाळी दिली आणि मग तिच्या ध्यानात आलं रात्री काय भानगड झाली होती ती. आणि मग ती त्याला म्हणते, माफ करना. तो म्हणला, क्या माफ करना?
काय माफ करायचं, आपण आरामशीर धाराडो झोपली आणि मी रातभर इथं खिडकी ताट करतोय, कोण येते. म्हणलं माफ करणार, पण मला सांग. तो म्हटला मला सांग, तू एकटी माझ्या खिडकी म्हणजे माझ्या घरामध्ये घुसली, खाटाखाली घुसली, ते तुझी इज्जत लुटणार होते म्हणून तू पळत होती, पण मी तर एकटा होतो, तू मला खाटाखाली ऐती सापडली होती, मी तुझं काही करू शकत होतो, पण तुला माझी भीती नाही वाटली, तू माझ्या खोलीत कशी काय घुसली. तो म्हणला नाही वाटली भीती, मला विश्वास वाटला. तो म्हणला का वाटला. ती म्हणली मी पळत होते, पळता पळता मी सगळ्या घरामध्ये डोकत होते, कोणत्याही घरामध्ये मला घुसावं वाटलं नाही, पण मी ज्यावेळेला तुझ्या खिडकीत डोकावलं तर तुझ्या खिडकीतून मी पाहिलं एका भिंतीवर एका राजाचा फोटो होता, एका राजाचा फोटो होता, आणि तो फोटो मी पाहिला, धडकन दरवाजा वाळवला आणि आतमध्ये घुसले आणि निवांत झोपले. तुम्हाला सांगा कोणत्या राजाचा फोटो होता तो. छत्रपती शिवराय. म्हणजे एवढा विश्वास. आता मी शिवरायावरच 1 तास बोलतो, परंतु आपला वेळ कमी आहे. आपण मला वाटतं अर्धा तास 1 तास अर्धा तास होत आला, 1 तास होत आलाय का, कंटाळा आलाय का, नाही ना, नक्की बघा बरं का. मग तुम्हाला मी फक्त चौथीला एक धड्यातली गोष्ट सांगतो. शिवरायांचा जय जयकार का होतो, शिवरायांचा जय जयकार का होतो, तर शिवराय इतके अनेक शूर पराक्रमी वीर राजे होऊन गेले. महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण, अनेक राजा रामदेवराय किंवा शिवरायांना तहामध्ये हरवणारा राजपूत सेनानी मिर्झा राजा जयसिंग आणि तानाजीचा बळी घेणारा उदयभान राठोड, हे सगळे हिंदू राजे शिवाजी इतके शूर होते. मग त्यांचा कुठं जय जयकार ऐकलाय का आपण. मिर्झा राजे जयसिंग की जय कोणी म्हटलंय का. मग शिवरायांचा जय जयकार का होतो. पण शिवाजी असा राजा होता, तो समाजासाठी जमला. 18 फगड जातीची डोंगर दोऱ्या खेळातली तुकार, बेकार, नाईक, बेरळ, रामोशी अशी गुन्हेगारी समाजातली पोरं त्यानं गोळा केली आणि गोळा करून ते आपल्या सैन्यामध्ये भरती केली. स्वराज्य जागं केलं. झोपलेले होते त्यांना जागं केलं, त्यांना उठवलं, त्यांना हातामध्ये तलवार दिली आणि स्वराज्य जागृती केली. त्यांना पळायला लावलं, लढायला लावलं. जी लोक बेरड, नाईक, रामोशी जी समाजाची जंगलखोऱ्यातली लुटालूट करायची, गुन्हेगारी करायची, समाजाला जगून देत नव्हती, ती लोक आपल्या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी शिवाजीनं गोळा केली. आणि त्याच्यात 2 in 1 फायदा झाला. काय फायदा झाला. एक गुन्हेगारी हटली आणि आमच्या स्वराज्यासाठी लढवई, कणखर शिपाई, डोंगरदऱ्यात फिरणारे शिपाई मिळाले. म्हणून शिवाजीचा जय जयकार होतो. आणि शिवाजीचा जय जयकार का होतो, तर तुम्हाला एक धडा आहे बघा. कल्याणच्या सुभेदाराची सोन. त्यावेळेस मला वाटतं वेळ संपलेला असेल. सर वेळ आहे का. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आबाजी सोनदेवनं आपला खजिना, दौलत आणि त्याच्या समोर राजांना म्हणले, राजे तुमच्यासाठी एक सुंदर नजराणा आणलाय. नजराणा म्हणल्यावर त्या राजांनी पाहिलं, खजिना पाहिला, सगळं पाहिलं आणि नजराणा म्हणल्यावर त्यांचं लक्ष समोर उभ्या असलेल्या सुंदर स्त्रीकडे गेलं. आणि मग त्यावेळेला नजराणा सुंदर स्त्री आबाजी म्हटला, आणला तुमच्यासाठी नजराणा आणलाय. शिवाजी आबाजीवर खळा, आबाजी तुमचं डोकं ठिकाणावर आहे का. अहो आम्हीही त्या मुस्लिम मोगलाप्रमाणे, धर्मांधाप्रमाणे दुश्मनांच्या लेकी बाळींची इज्जत घ्यायला लागलो, तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय उरला. जा चोळी बांगडी करून आपली बहीण मानून तिला सुभेदाराच्या घराकडे पोहोची करा. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेपासून 4 किलोमीटरवर राहुटी होती. त्या राहुटीमध्ये खजिना आणला होता, सून आणली होती. आणि मग आबाजीनं खाली मुंडी, खाली मान घालून तिला कुठंतरी चोळी बांगडी आणली आणि बहीण मानून तिला एका याच्यामध्ये बसवली, पालखीमध्ये बसवली. पालखीमध्ये 15-20 मावळे दोन्ही बाजूला, 4 पालखीमध्ये उचलून त्या सुनेला कल्याणच्या सुभेदाराच्या वाड्याकडे घेऊन निघाले. कल्याणच्या सुभेदाराच्या घरामध्ये मातम मारला होता, अख्खी लूट झाली, खजिना गेला. दुःख नव्हतं, पण आपली सुंदर गुणी अशी सुभेदाराची सून गेली म्हणून सगळे घरातले लोक, 100-200 लोक, नातेवाईक, सैनिक सगळे मातम दुःखाच्या विरहामध्ये बुडाले होते. त्यामुळं काय झालं, ज्या वेळेला त्यांनी पाहिलं एक कोणीतरी मावळे येत आहेत, पालखी घेऊन येत आहेत, त्यांनी मावळ्यांनी पाहिलं. आणि मग जे सैनिक होते, सुभेदार होता, सगळे पाहिला, रे हे मावळे काय आपल्याला परत कशाला त्रास द्यायला आले काय. पाहिले तसे 50-40 सैनिक तलवारी उपसून त्या मावळ्यांकडे धावले. मावळ्याकडे जसं धावले, त्या सुभेदाराच्या सुनेनं पाहिलं आपले सैनिक त्यांना मारायला येतात. ती खाली उतरली आणि म्हणली मत मारो नये.
त्यांना नका मारू, नका मारू. अहो त्यांनी मला त्यांची बहीण मानून शिवाजीराजांना मला परत बोलवले, त्यांना नका मारू. आणि सगळा वृत्तांत जेव्हा त्या सुभेदाराच्या सुनानं शिवरायांना सांगितला, त्या सैनिकांना सांगितला, त्यावेळेला त्या मुस्लिम सैनिकाला सुद्धा अभिमान वाटला शिवरायाच्या दानचा, श्रीविषेक धोरणाचा. आणि मग त्यानं मोठ्यानं जे जयकार केला, छत्रपती शिवाजी महाराज की. ही वार्ता सगळीकडे पसरली, ही वार्ता सगळीकडे पसरली. आणि त्या शिवरायांच्या सुनेकडे पाहून शिवाजीराजे म्हटले होते, अशीच असती माता आमची सुंदर रूपवती, आम्ही सुंदर जन्माला लागतो, वदले छत्रपती. आणि सगळा इतिहास लोकांना कळला. आणि त्यावेळेला काय व्हायचं, एखादी चांगली गोष्ट घटना घडली की शाहीर पोवाडे गायचे. 1962 साली चीनचं युद्ध झालं, त्यावेळेला आम्ही लहान होतो. त्यावेळेला काय व्हायचं, ते आपल्या भारताची पिछाट होत होती, सैनिक मरत होते. आणि ते सैन्यात भरती करण्यासाठी खेडोपाडी आमच्या पाबळ कानूर प्रत्येक गावामध्ये सैनिक यायचे आणि भरतीसाठी लोक गोळा करून घ्यायचे. आमची पिछाट होत असताना तरी आमचे सैनिक, आमचे शाहीर त्यावेळेला पोवाडा गात होते आमच्या सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी. त्यावेळेला 1962 साली पोवाडा गायला गेला. हिमालयाच्या सरहद्दीवर, जर ताट बसा, पोवाडा ऐकायचा आहे का डान्स ऐकायचा आहे? हिमालयाच्या सरहद्दीवर नेफा गाडी गाठवा, मातृभूमीच्या तरुणवीरांनो भारत आपला टेकवा, लालचिनी पिटवा, असे पोवाडे गायचे स्फूर्तीसाठी. तसं शिवरायांची ही महती कल्याणच्या सुभेदाराला सुंदर अशा सुनेला चोळी बांगडी करून शिवरायांना आपली माता बांधून परत केली. ती वार्ता सगळीकडे पसरली. आणि मग शाहीर शिवरायांचे गुणगान गायला लागले. आणि गुणगान गात असताना सकाळ सकाळ शाहीर शिवरायांच्या वाडा पुढे आले आणि पोवाडा गायला लागले. शिवराव मंदी सुर शिवाजी महाराजांचे गुण, बहीण मानुनी परत्र केली सुभेदाराची सुन, असं होणार नाही कोणी, असं झालाच नाही कोणी वीरांचा. हे पोवाडे शिवरायांचे. आणि सगळी वार्ता आतमध्ये सईबाईंना कळली. सईबाईंना कळली. सईबाई शिवरायांना म्हणाली, तुमचं सगळं पराक्रम कळलाय, पण मला सांगा राज, एवढी सुंदर सुभेदाराची सून, अलीकडले राजे रजवाडे दुसऱ्यांच्या लेकी बाळींना लुटतात, आणि एवढी सुंदर सून पाहून तुम्हाला काहीच वाटलं नाही, तिच्याविषयी काहीच आकस वाटला नाही, तिच्याविषयी काहीच प्रेम वाटलं नाही. त्यावेळेला तो शिवाजीराजे सईबाईंना म्हणाले, नाही सई, तसलं काही नसतं. प्रेम काही दिसण्यावर नसतं, प्रेम असण्यावर असतं. प्रेम शरीरावर नसतं, प्रेम मनावर असतं. प्रेम भावनेवर नसतं, प्रेम वागण्यावर असतं. प्रेम सौंदर्यावर नसतं, प्रेम औदार्यावर असतं. त्या स्त्रीच्या प्रेमामध्ये प्रेम म्हणजे काय असतं? प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं सेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम. प्रेम, खरं प्रेम काय आहे? प्रेमाची व्याख्या अलीकडे वेगवेगळ्या निघाली. नवीन प्रेमाची व्याख्या, ते एक पिक्चर निघाला होता काय, मला मी जुना बीकॉम आहे, मला जास्त इंग्लिश आठवत नाही, काय शब्द निघाला आहे, डेंजर शब्द, फसवा शब्द. मुलींनो, तो शब्द जर ऐकला ना, त्याला काय उत्तर द्यायचं ते इंग्लिशमध्ये. त्या एक पिक्चर होता, काय नाव त्याचं, सैराट, त्यातली ती हिरोईन त्याला म्हटली, तुला इंग्लिशमध्ये सांगू मराठीत सांगू का इंग्लिशमध्ये सांगू? काय वाक्य होतं ते? काय वाक्य, मला इंग्लिश येत नाही, अर्ध येतं, अर्ध एक वाक्य, एक वळ आठवत नाही. आय काय यू, आय काय यू, असंच काय होतं ना, आय काय यू, तुम्ही उद्या कॉलेजला जाल. हा फसवा शब्द एकदम, हे वाक्य एकदम फसवा आहे. मृगजळ असतं ना, एखादा कॉलेजला जाईल, तुम्ही उद्या कॉलेजला जाल, एखादा हिरो, एखादा भाड्या तुम्हाला म्हणाल आय काय यू, मग त्याला म्हणायचं तुझी आय माझ्या बापाकडे घेऊन ये, मग ठरवू. मग त्यावेळेला शिवाजीराजे सईला म्हणले, सई, प्रेम दिसण्यावर नसतं, असण्यावर असतं. प्रेम शरीरावर नसतं, मनावर असतं. प्रेम म्हणजे नक्की काय असतं? खरं प्रेम म्हणजे याची व्याख्या काय आहे? जे कोकराचं बकराचं आपल्या शेडी मेंढीवर असतं ते खरं प्रेम. जे गाईचं वासराचं गाईवर असतं ते खरं प्रेम. जे सैनिकाचं देशावर असतं, शेतकऱ्याचं आपल्या काळ्या मातीवर असतं, बहिणीचं भावावर असतं, आणि आईचं लेकरावर असतं ते खरं प्रेम. बाकी ते प्रेम असतं ना, ते प्रेम काही नसतं. ती क्षणिक वासना असते, फक्त वासना असते. आणि ती वासना अलीकडं मुलींना तुमच्यासाठी एक वाक्य सांगतो, फसवं जग तुम्हाला भेटल. कोणी तुमचा आईवडील तुम्हाला घडवण्यासाठी लहानपणापासून तुमच्या बापाने तुमच्यासाठी काय काय केलं एवढं आठवा. उद्या कॉलेजला जाल, एखादा फसवा तुम्हाला असा मृगजळ दाखवील आणि म्हणल आय काय येऊ, त्याला म्हणावं तुझी आय. तुमचा बाप तुमच्यासाठी तुम्हाला खड्ड्यात लोटणार नाही. आणि मग
तर मुलांनो एवढंच सांगतो, कारण वेळ संपत आलेला आहे. आयुष्यामध्ये कोणत्याही फसव्या प्रलोभनाला लोभाला बळी पडू नका. तुम्ही रामायणामध्ये ती सीता वनवासात होती, सकाळच्या वेळी हरण पाहिलं आणि रामाला म्हणले, प्रभो हरणाच्या कातड्याची चोळी हवी. रामाला वाटलं, अरे एवढं राजवैभव त्यागून आपल्याबरोबर जंगलात आले, हिची एवढी इच्छा का पूर्ण करू नये. रामानं धनुष्य उचलला आणि 90च्या स्पीडनं हरणाच्या पाठीमागं पळाला. हरिण माय होतं. मारीच नावाच्या रावणाच्या मामानं हरणाचं रूप घेतलं होतं. झाडाच्या आड गेलं. त्यानं ठरल्याप्रमाणे रामाच्या ओरडण्याचा आवाज काढला. सीतेनं ऐकला. सीता लक्ष्मणाला म्हणली, भाऊजी त्यांना काहीतरी जागा फटका होतोय, धावा वाचवा. लक्ष्मण म्हणला, नाही माते, त्यांना काही होऊ शकणार नाही. परंतु तिचा विश्वास बसला नाही. ती लक्ष्मणाला म्हणली, म्हणजे तुम्हाला असं वाटतं का माझं तुम्ही त्यांचं काहीतरी रामाचं तिकडं बरं वाईट व्हावा आणि मी तुमच्या. त्यावेळेला लक्ष्मण म्हणला, बस माते जातो. त्यानं धनुष्यबाण उचलला आणि जाता जाता त्या झोपडीच्या बाहेर एक रेषा आखली. त्या रेषेचं नाव काय? काय मोठ्याने सांगा, मी तुम्हाला पहिलं सांगितलं, मला ऐकू येत नाही. काय मोठ्याने जरा, काय? लक्ष्मण रेषा, करेक्ट. आणि जी लक्ष्मण रेषा प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये असते, ती लक्ष्मण रेषा प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये असते आणि ती ओलांडायची नसते. तर ओलांडलं तर जीवनाचं रामायण महाभारत बिघडतं. म्हणून मला वाटतं वेळ झालेला आहे, परत कधी येईल. तुम्हाला एवढंच सांगतो, आयुष्यामध्ये रस्ता फार खाच खळग्याचा आहे. आम्ही जो आला ना, रस्ता फार खाच खळग्याचा होता, आम्ही गाडी जपून आणली. रस्ता फार खाच खळग्याचा आहे, म्हणून जपून टाका पाऊल, जपून टाका पाऊल. कारण प्रत्येक वाट सारखी नसते. जपून ठेवा विश्वास, कारण प्रत्येक माणूस आपला नसतो. जपून घ्या निर्णय, कारण प्रत्येक पर्याय योग्य नसतो. जपून ठेवा आपलं मन, तेच फक्त आपलं असतं. मनाचा ब्रेक, काय पुढे? मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. आणि मनाला ब्रेक लावण्याचं काम आमचे संतांचे विचार अध्यात्म करतं. या संतांच्या विचारातून अध्यात्म, परमार्थ, संस्कार याच्यातून तुम्हाला जगण्याचं बळ मिळतं. परश्री मानावे माता बहिणं, हे तुकोबरायाने सांगितलं आहे. आणि दुसऱ्या स्त्रीला कशी इज्जत द्यायची हे शिवरायांना शिकवलं आहे. आपला महाराष्ट्र फक्त शिवरायांच्या आणि संतांच्या विचारावर चालला आहे. ज्यावेळी हे विचार संपतील, चंद्र सूर्यपर्यंत असेपर्यंत, चंद्र सूर्यसुद्धा त्यापर्यंत नसतील. एक डेंजर, धोक्याची सूचना सांगतो सर, ऐका जरा नीट. तुम्ही ऐकलं असेल, एका जागतिक तत्ववेत्यानं भविष्य वर्तवलं आहे. ज्याप्रमाणे मागं करोना आला होता, लाखो लोक मेली होती. भोपाळ दुर्घटनेमध्ये वायू गळती झाली होती, करोडो लोक मेली. त्यातली अर्धी आजही वायूमुळे अपंग होऊन आहेत. त्यांना जगणं असह्य झालंय आणि मरता येत नाही, अशी परिस्थिती येणार आहे समाजामध्ये. जो असा महाराज बनेल, संतांचे विचार, शिवरायांचे विचार घेऊन जो जगेल, तोच अजून 15, 20, 25 वर्षानंतर असा काही उल्कापात होणार आहे, असा काही वायू फिरणार आहे, किंवा असं काहीतरी घडणार आहे. आपल्या 140 कोटीपैकी 70 कोटी हे वाईट वागतात, भ्रष्टाचार, दुराचार, अनाचार अनितीनं वागतात, दुसऱ्याचं वाईट चित्तात, समाजाचं वाईट वागतात. ती लोक त्यातली अर्धी अशा प्रकारे वायूनं एकतर अपंग होणार आहेत किंवा मरणार आहेत. असं जागतिक तत्ववेत्याचं भविष्य आहे. म्हणून तुम्हाला शानमध्ये जगायचं असेल, आयुष्यात वाईट मार्गाकडं पाहू सुद्धा नका, याच्यासारखा विचार करा. महाराज बनायचंय नाही, तुम्ही महाराज बनला तरी चालेल, पण नक्की चांगला माणूस बनाल एवढी पावर आमच्या संतांच्या साहित्यामध्ये आहे. पंढरपूरला आम्हाला देव भेटत नाही, पण आम्हाला ऊर्जा भेटते. 15 दिवस आम्ही चालतो आणि 350 दिवस आम्ही समाजासाठी शेतामध्ये काम करतो. हे मित्रांनो, बस झालं इतकं, भरपूर झालं. म्हणून जगा इतकं, आयुष्य कमी पडेल. शिका इतकं, डिग्र्या कमी पडतील. हसा इतकं, आनंद कमी पडेल. दौडा असे कम नशिबाचा फासा निखळून पडेल. परंतु मुलांनो, प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या परमेश्वराला, विठ्ठलाला, त्या पांडुरंगांना तुम्हाला देणं भागत पडेल, देणं भागत पडेल. बस जाता 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 सूर्यानं प्रतिप्रश्न केला. जाता जाता सूर्यानं प्रतिप्रश्न केला, माझ्यानंतर या जगाला कोण प्रकाश देईल? त्यावेळी चंद्र शरमला, मोठमोठे तारे नरमले. एक पंथी समोर येऊन म्हणाले, प्रभो माझ्या परीनं मी नक्की प्रयत्न करेल. त्याच वेळेला माझ्यासारख्या एका ध्येयवादी पत्रकारानं ठरवलं, त्याच वेळेला माझ्यासारख्या एका काजव्यानं ठरवलं, कुठंतरी कानाकोपऱ्यात जाऊन लुकलुकेल, अज्ञानाच्या अंधाराला प्रकाशाचं अस्तित्व दाखवून थांबेन, दाखवून सरेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच आपल्यासमोर श्री हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर मिडगुले, पत्रकार आणि व्याख्याते,
यांनी अतिशय सुंदर असं प्रबोधन या ठिकाणी तुमच्या समोर केलेलं आहे. आजच्या या विज्ञान युगामध्ये आजचा जो समाज आहे, आजची जी पिढी आहे ही भरकटच चाललेली आहे. तेव्हा विज्ञानाबरोबरच आपणास या ठिकाणी संतांचे विचार आपण जोपासले पाहिजे. त्यांचे विचार जर आत्मसात केले तर निश्चित या ठिकाणी आता सरांनी सांगितल्याप्रमाणे जे काही त्यांनी वेगवेगळे उदाहरण दिलेले आहेत त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपलं शरीर, सौंदर्य, रूप हे महत्त्वाचं नाही. अगदी अपंग जरी असेल तरी पण आपल्यामध्ये आत्मविश्वास, चिकाटी आणि ध्येय असेल, दृढ निश्चय असेल तर आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण नावलौकिक मिळवू शकतो. आणि म्हणून त्यांचे विचार आपल्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरतील. त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपणास आत्मसात करायला सांगितलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करावा, चांगले ज्ञान मिळवावं, चांगली संगती आपली असली पाहिजे. त्याचबरोबर आपल्या आईवडिलांची मान उंचावेल अशा प्रकारची वर्तणूक, त्याचबरोबर चांगल्या प्रकारचं ज्ञान मिळवून त्यांच्या आशा आकांक्षा आपण पूर्ण कराव्यात आणि चांगले मित्र जोडावेत, चांगली संगती असावी, अशा प्रकारचं खूप मार्गदर्शन आपणास केलेलं आहे. तेव्हा मी या ठिकाणी श्री हबप ज्ञानेश्वर मिडगुले पत्रकार आणि व्याख्याते आहेत, सणसवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणावरती आलेले आहेत. खूप छान मार्गदर्शन त्यांनी केलं. याबद्दल विद्यालयाच्या वतीने मी त्यांचे हार्दिक आभार मानतो. त्यांना खूप खूप धन्यवाद. 3 क्लॅप्स गोज ऑन. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेले दत्तात्रय भुजबळ हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी अतिशय या पूर्ण कार्यक्रमाचे या ठिकाणी त्यांनी शूटिंग घेतलेले आहे. तेव्हा ते या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचेही विद्यालयाच्या वतीने हार्दिक आभार. त्यांनाही खूप खूप धन्यवाद. संत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार, त्यांचे हरिपाठ आपण आत्मसात केले पाहिजेत. निश्चितच आपल्या भावी जीवनासाठी त्याला आपल्यासाठी त्याचा उपयोग. विद्यार्थ्यांचे हे जे काही अभंग आहेत, अवघाची संसार सुखाचा करीन, येवलेसे